यानंतरच्या बुलेटिनकडे आपण वळणार आहोत। गावाकडच्या 50 बातम्या बघूयात, मात्र त्याआधी महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। अखेर मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर। अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच गृह मंत्रालयाचा कारभार। गृह खात्यासाठी अडून बसलेल्या एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खात्यासोबतच गृहनिर्माण खात्याचा कारभार, तर अर्थमंत्रीपद मिळवण्यात अजित पवार यशस्वी। महसूल खात्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेंकडे, तर जलसंपदा खात्याची जबाबदारी गिरीश महाजन आणि विखे पाटलांकडे विभागून। उदय सामंत, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ आणि आदिती तटकरेंकडे खाती कायम। उदय सामंतांकडे उद्योग, चंद्रकांत पाटलांकडे उच्च आणि तंत्र शिक्षण, मुश्रीफांकडे वैद्यकीय शिक्षण, तर तटकरेंकडे महिला आणि बाल कल्याण विभाग। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या 3 महिन्यात होण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेले संकेत। 4 जानेवारीला सुप्रीम कोर्टात यासंबंधी सुनावणी होण्याची वर्तवली शक्यता। राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर। पोलीस मारहाणीत मृत्यूचा आरोप असलेल्या सूर्यवंशी कुटुंबियांचं करणार सांत्वन। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून देशभरात चर्चेत असलेल्या मार्कडवाडीला 5 जानेवारीला उद्धव ठाकरे, तर 10 जानेवारीला राहुल गांधी देणार भेट। उत्तम जानकरांनी दिली माहिती। राज्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी 20,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती। राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर कॅगच्या अहवालात ठपका। सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांसोबतच कर्मचाऱ्यांचा प्रचंड तुटवडा। मध्य आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरती आज मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार। या बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी सविस्तर बघूयात। महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात रायगडला आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्या रूपाने 2 मंत्रिपदं मिळाली आहेत। त्यामुळे रायगडात महायुतीची ताकद वाढली आहे। मात्र जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळण्यावरून गोगावले आणि तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात यंदा शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे। गेले अनेक वेळा चकवा देणारं मंत्रिपद गोगावलेंच्या गळ्यात पडलंय। गोगावलेंसोबत रायगडच्या आदिती तटकरे यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। महायुतीच्या पालकमंत्रीपदावरील निर्णय प्रलंबित आहे। अशातच रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत भरत गोगावले प्रचंड आशावादी आहेत। त्यावेळेला तर मी स्वतः मंत्री नव्हतो, आता मी मंत्री आहे। आणि आज जर पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी आम्ही महायुतीतच आहोत त्यांना धरून, परंतु आम्हाला मिळावं ही आमची इच्छा आहे आणि मिळेल। रायगड जिल्ह्याला यावेळी 2 कॅबिनेट मंत्रिपदं मिळाले। यापूर्वी आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद होतं, त्यामुळे त्यांचंही पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावं असा आग्रह असणार आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि एनसीपीत रस्सीखेच सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर रायगडचं पालकमंत्रीपद कोणाच्या पदरात पडणार याची उत्सुकता आहे। आता आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षानं आत्तापासूनच कंबर कसली आहे। ठाकरेंच्या पक्षाच्या निरीक्षकांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। ठाकरेंच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वबळावरती निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले। उद्धव ठाकरेंनी मुंबईतील निरीक्षकांची मातोश्रीवरती बैठक बोलावली होती, तर दुसरीकडे पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संजय राऊतांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। महापालिकेच्या निवडणुका स्वबळावरती लढाव्यात असा कार्यकर्त्यांचा सूर असल्याचं सांगितलंय। मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावरती आमच्याकडे चर्चा सुरू आहे। कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खालून तो स्वबळाचाच आहे। शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो तो स्वबळाचा आहे। विधानसभा निवडणूक मवियाने एकत्रित लढवल्या।
मात्र महानगरपालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे लढवण्याचा सूर ठाकरेंच्या पक्षाकडून छेडण्यात आलाय. या पार्श्वभूमीवरती महानगरपालिका निवडणुकीत मवियातील पक्ष वेगवेगळ्या वाटेने जाणार की एकत्र लढणार याची उत्सुकता लागली.